नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. दुःखद बातमी आहे. नागपूरचे सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन म्हणजे मेंदू व मज्जा संस्था शल्यचिकित्सक डॉक्टर चंद्रशेखर पाखमोडे यांचं बुधवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. त्यांच्या या निधनाला आता 3-4 दिवस झाले आहेत, परंतु नागपूर आणि खास करून विदर्भाचं वैद्यकीय क्षेत्र या धक्क्यातून अजून सावरलेलं नाही. म्हणजे डॉक्टर पाखमोडे हे स्वतःच्या फिटनेसबद्दल जागरूक होते. अवघ्या 53 वर्षांचे होते ते. 53 वय हे काही जायचं वय नाही आहे. आणि पाखमोडे हे मेहनती म्हणजे त्यांचं स्वतःचं न्यूरॉन हॉस्पिटल होतं. न्यूरॉन हॉस्पिटलचे संचालक होते आणि असा सक्रिय आयुष्याबद्दल पॉझिटिव्ह दृष्टी असलेला माणूस अचानक त्याला सकाळी पहाटे हार्ट अटॅक येतो आणि अवघ्या 2-3 तासामध्ये खेळ खल्लास. म्हणजे पाखमोडे यांचं वर्तुळ फार प्रचंड मोठं होतं. म्हणजे केवळ वैद्यक क्षेत्रच नव्हे तर बाकी सामाजिक क्षेत्र आणि बाकी ते लोकप्रिय होते. एक अभ्यासू तज्ज्ञ आणि संवेदनशील डॉक्टर म्हणून नागपूर त्यांच्याकडे पाहत होतं. त्यांनी अनेक अवघड शस्त्रक्रिया केल्या आणि रुग्णांना नवजीवन दिलं. तर अशा माणसाचं जाणं ते धक्कादायक. म्हणजे 31 डिसेंबरला म्हणजे 9 वर्षाच्या आधीचा दिवस, 31 डिसेंबरला पहाटे 5 वाजताच्या दरम्यान त्यांना हार्ट अटॅक आला, हृदयविकाराचा झटका आला. लगेच तातडीने त्यांना त्यांचंच हॉस्पिटल होतं, न्यूरॉन हॉस्पिटल, तिथे ते दाखल हलवण्यात आलं. पण सकाळी 8 वाजता त्यांचं निधन झालं. म्हणजे हे अवघ्या 3 तासामध्ये सारं संपलं. ते डॉक्टर पाखमोडे हे स्वतः डॉक्टर होते. त्यांना या व्यवसायातले तब्येतीचे धोके वगैरे सर्व त्यांची कल्पना असणार त्यांना. असं असताना हे त्यांना अचानक हार्ट अटॅकने का गाठलं? म्हणजे सामान्य माणूस या घटनेने अस्वस्थ आहे की आज डॉक्टर चंद्रशेखर पाखमोडे यांच्याबद्दल हे होऊ शकते, तर आपण तर सामान्य माणूस आहोत, आपण केव्हाही जाऊ, काय भरोसा नाही. आयुष्य एक क्षणभंगूर आहे हे असं म्हणतात. ते ते खरं वाटायला लागते की आत्ता उभा होता चांगला माणूस, 100 किलोचा, 70 किलोचा, आता कोसळला. म्हणजे काय म्हणजे आपलं शरीर हे एक मोठं कॉम्प्युटरचं आहे एक प्रकारचं. तर त्यामुळे सामान्य माणसामध्ये फार अस्वस्थता आहे की हे असं का होते, आपण सुरक्षित नाही का. ते अलीकडे हे प्रकार वाढले आहेत. म्हणजे स्वतः डॉक्टरही कबूल करतात, सांगतात की हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि याचं मुख्य कारण म्हणजे मोठं कारण टेन्शनला दिलं जातं. टेन्शन, स्ट्रेसमुळे हृदयविकाराचे धोके वाढले आहेत. तणाव, प्रत्येकाला पुढं जायचं आहे,
सध्या स्पर्धेचं जग आहे, त्यामुळे पुढे जाण्यासाठी जी जी स्पर्धा आहे ती प्रचंड आहे. ती पूर्ण करण्यासाठी माणसं धावतात. स्वतःच्या तब्येतीकडे कदा अनेकदा दुर्लक्ष होते. पण हे तणाव, कामाचे दीर्घ तास, म्हणजे सकाळपासून जो माणूस कामाला जुंपतो तो रात्री उशिरापर्यंत कामच चालू राहतं. त्यामुळे अपुरी झोप होते, बर्न आउट, या सर्व गोष्टी शेवटी हार्ट अटॅककडे घेऊन जातात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आता हे ताणतणावामुळे का होते? तुम्ही म्हणता स्ट्रेस. स्ट्रेस घेतल्याशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही. आयुष्यात पुढे जायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, तुम्हाला स्ट्रेस घ्यावाच लागेल. पण स्ट्रेसलाही मर्यादा आहे. किती घेणार? आणि स्ट्रेस म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्तीचा स्ट्रेस हा टेन्शनचा विषय आहे. टेन्शनमुळे हृदयातील रक्तवाहिन्या कमकुवत होतात, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. टेन्शन घ्या, पण टेन्शन किती घ्यायचं हे कोण ठरवणार आणि कसं ठरवणार? हृदयातील रक्तवाहिन्या टेन्शनमुळे कमकुवत होतात. तणाव वाढतो, टेन्शन वाढते, तणाव वाढतो, स्ट्रेस वाढतो. आणि स्ट्रेस वाढला की रक्तदाब वाढतो, म्हणजे ब्लड प्रेशर तुमचं वाढते. आता ब्लड प्रेशर वाढलं आहे आपलं, हे अनेकांना अनेक वेळा लक्षातही येत नाही. ही सायकल आहे, म्हणजे विशियस सर्कल आहे, दुष्टचक्र आहे. की स्ट्रेस वाढला म्हणजे तुमचा BP वाढणार. तर BP वाढला किती वाढला, काय वाढला हे कोणाच्या लक्षात येईल? आणि मग मग असे अचानक असे काय सर्वच केसमध्ये हे असं होतं आहे असं यातला भाग नाही आहे, परंतु अनेक केसमध्ये असा मोठा धक्का देऊन जातो माणूस. दिवसातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी धावपळ वाढली आहे, त्यातून तणाव. आणि तणाव आला म्हणजे तणावजन्य हार्मोन्स जे आहेत ते कामाला लागतात. ऑक्सिजनची अधिक गरज निर्माण होते. म्हणजे शरीराला शरीर ऑक्सिजन मागायला लागते, जास्त अजून पाहिजे. आणि अशा परिस्थितीत जर तणाव वाढलेला असेल तर या वाढणाऱ्या हार्मोन्सचा परिणाम डेंजरस असतो. रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, स्ट्रेस घेऊ नका. कुठल्याही गोष्टीकडे पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून पहा, सकारात्मक. वाईट गोष्ट असो, चांगली गोष्ट असो, पॉझिटिव्ह राहा, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तज्ज्ञ म्हणतात की झोपेतून उठल्यावर अर्धा तास स्वतःला द्या. आपण झोपेतून उठल्यावर लगेच ब्रश वगैरे केल्यावर लगेच चहा वगैरे झाला की कामाला लागतो, मोबाईल हातात घेतो, फोन पान करतो. तर हे धावपळ उशिरा करत थोडी लांबवा. सकाळी उठल्यावर स्वतःला अर्धा तास द्या. कारण हे जे हार्ट अटॅकचे प्रकरणं जे आहे ते जास्त करून सकाळीच पहाटेच हार्ट अटॅक पहाटेच हल्ला करतो, असं अनेक केसेसमध्ये लक्षात आलेलं आहे. डॉक्टर पाकमोडेच्या केसमध्ये हेच झालं, सकाळीच त्याने पकडलं. तर झोपेतून उठल्यावर अर्धा तास स्वतःला द्या. स्वतःचा विचार करा, प्लॅनिंग करा, ध्यानधारणा करा, प्राणायाम करा, पण स्वतःला द्या. टेन्शनमध्ये गुंतू नका. लगेच सकाळी उठल्यावर टेन्शन सुरू, मोबाईल पहा, कुणाचे मेसेज आले, कुणाचे नाही आले, त्यांना उत्तर द्या वगैरे, या भानगडीत लगेच पडू नका. अर्धा तास द्या, तुम्ही शांततेत राहा, कंट्रोलमध्ये राहा, आणि नंतर मग
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात एंट्री मारा. इथे म्हणजे म्हणजे ही प्रिकॉशन हे पण आवश्यक झालेलं आहे. कारण एक माणूस जातो म्हणजे पूर्ण एक कुटुंब, एक समाज, एक शहर हादरते. शहराचं नुकसान असते ते. तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा.